श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण एका नाजूक विषयावर बोलणार आहोत. आपण ज्या व्यक्तीवर जीव लावतो त्या व्यक्तीसाठी आपण सदैव उपस्थित असतो. कोणतीही कारणे देत नाही. त्या व्यक्तीने जे काही सांगितले आहे ते करत असतो, परंतु तीच व्यक्ती आपल्याला इग्नोर करते. हे जेव्हा आपल्याला जाणवते तेव्हा हे काम नक्की करावे, जेणेकरून त्या व्यक्तीला देखील आपली किंमत कळेल. हे काम कोणते आहे जे आपण त्या व्यक्तीसोबत करावे, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पर्याय एकदम सोपा आहे. त्या व्यक्तीसोबत त्याच्यासारखंच वागायचं. पण नेमकं कसं? जर ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते आणि तरीही तुम्ही तिला भाव देत आहात, तुम्ही तिची सतत विचारणा करत आहात, का बोलत नाही आहे, माझं काही चुकलं का, जर असं पुन्हा पुन्हा विचारलं तर त्या व्यक्तीला आपल्याबद्दल माझ्याशिवाय याच्या आयुष्यात काहीच नाही, मी कसाही वागलो तरी हा माझ्याकडेच येणार असे वाटत असते. त्यामुळे त्या व्यक्तीला भाव देणं सर्वप्रथम सोडलं पाहिजे. स्वतःमध्ये खुश राहायला शिकलं पाहिजे. जरी फरक पडत असला तरी ते दाखवून द्यायचं नाही. अचानक तुम्ही बिझी झालात, स्वतःमध्ये गुंतून राहायला लागलात, तर ती व्यक्ती आपोआपच आपला विचार करावा लागेल. हा आपल्याशी का नाही बोलत आहे, हा आपल्याला काहीच कसं विचारत नाही, हा आपल्याला विसरून गेलाय का? म्हणजे थोडक्यात काय, परिस्थिती एकदम रिव्हर्स होईल आणि तीच व्यक्ती तुम्हाला भाव द्यायला लागेल. आपल्याला प्रयत्न करावेच लागतील. जर त्या व्यक्तीला तुमची किंमत नसेल, तुम्हाला ती वेळ देत नसेल, तर आपल्याला हा बदल करावाच लागेल. कारण आपली किंमत आपल्यालाच वाढवायची आहे. त्या व्यक्तीला तुमचा फायदा घेऊ द्यायचा नाही आहे. त्याला दाखवून द्यायचे की मी रिकामटेकडा नाही आहे, मलाही कामं आहेत. शिवाय हे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही स्वतःला बिझी ठेवाल. आपण एखाद्या व्यक्तीमध्ये इतके गुंतून गेलेलो असतो की त्या व्यक्तीशिवाय आपल्याला आपले जगणे कठीण वाटू लागते. परंतु ती व्यक्ती आयुष्यात एखादी दुसरी व्यक्ती आली की आपल्याला भाव देत नाही, आपल्याला इग्नोर करू लागते. ती दुसरी व्यक्ती त्याला इतके महत्त्व देत नसते जेवढे आपण त्यांना देत असतो. परंतु त्या व्यक्तीला ती दुसरी व्यक्ती आलेलीच आवडू लागते आणि त्यामुळे ते आपल्याकडे दुर्लक्ष करू लागतात. म्हणूनच आपण त्या व्यक्तीला इतका भाव देऊ नये की आपण त्यामध्ये गुंतून जाऊ. कधीकधी आपण एखाद्याला जास्त अटेन्शन देतो, एखाद्याबद्दल जास्त पॉझिटिव्ह असतो, बारीक सारीक गोष्टीत त्याची काळजी करतो. पण सगळ्या गोष्टी करण्याआधी ती व्यक्ती त्या लायकीची आहे का हे आधी जाणून घ्या. प्रमाणापेक्षा बाहेर नात्यांची गरज फक्त आपल्यालाच आहे असं दाखवून द्यायची गरज नाही. त्यामुळे थोडंफार इग्नोर करायला शिकलंच पाहिजे. कधीही अवेलेबल राहू नका. उठसूट तू जेवलास का, कुठे आहेस, काय करत आहेस, मला हे तू का नाही सांगितलंस, हे तूच का केलं, ते तिनेच का केलं, अशाने समोरचा सुद्धा वैतागतो आणि तो इग्नोर करायला लागतो. जर एखादी गोष्ट त्याला आवडत नसेल तर मुद्दाम करण्याची गरज नाही. प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे, नाहीतर आपली किंमत आपोआप कमी होते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त प्रेम हे स्वतःवर केलं पाहिजे. आज कितीही दुःख असले तरी त्या व्यक्तीसमोर नेहमी आनंदी, एकदम ॲटिट्यूडमध्ये स्वतःची रिस्पेक्ट राखून त्याच्यासमोर प्रेझेंट झालं पाहिजे. त्याच्या दुर्लक्षित करण्याने आपल्याला घंटा फरक पडत नाही हे त्याला आपल्या वागण्यातून दिसले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही, असल्या गोष्टी बोलून दाखवणे टाळले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला महत्त्व देणार नाही तोपर्यंत समोरचा तुम्हाला महत्त्व देणार नाही. विचार करा, आपल्यात काय कमी आहे, आपण कुठे चुकतोय, चूक दुरुस्त करण्यासाठी काय करायला हवं आणि त्या दिशेने गेलं पाहिजे. यापेक्षा जास्त चांगलं कसं करता येईल याकडे प्रयत्न केले पाहिजेत. ज्या गोष्टी तुम्हाला आवडत आहेत त्या गोष्टी करण्यासाठीच वेळ द्या. त्या गोष्टी करा ज्या तुम्हाला आनंद देतात. स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजे. आपण कसे छान दिसू, आपण कसे छान सगळ्यांसमोर प्रेझेंट होऊ, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नवीन गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. असं जगा की समोरच्याला आपल्याकडे बघून जगण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याला तुमचा हेवा वाटला पाहिजे. याच वेळेला तुम्ही आतून खुश व्हाल आणि मग त्या वेळेला तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. मित्रांनो, आपण फक्त हे कामं केली पाहिजेत ज्यावेळेस आपल्याला आपली जवळची व्यक्ती भाव देत नाहीत.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.